हॅलो नमस्ते फ्रेंड्स, फौजी वायपा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर बघा, आज खूप दिवसानंतर आज आपण व्हिडिओ बनवला आहे। बघा, शॉर्ट व्हिडिओ तर आपले डेली येतात चॅनलवरती, बट जे लॉंग व्हिडिओ जो आहे तो आज खूप दिवसानंतर शूट केलेला आहे। ॲक्च्युली आम्ही बाहेर वगैरे जायचो, पण तेव्हा व्हिडिओ वगैरे काही आम्ही शूट वगैरे करायचो नाही। आणि मग काल म्हटलं चला, काल तर संडे होता तर बापूंना टाईम पण होता आणि बापू घरी असल्यामुळे आम्ही फिरायला वगैरे जाणार होतो। पण झालं असं की काल सकाळपासून पाऊस चालू होता दुपारपर्यंत, म्हणजे सहज 3 वाजेपर्यंत। मग त्यानंतर आम्ही बघा संध्याकाळी गेलो आहे, 5-5:30च्या आसपास संध्याकाळच्या वेळेस आम्ही गेलो तर बाहेर असं कुठंतरी फिरावं म्हटलं, गार्डन वगैरेमध्ये बसावं थोडंसं। काही शॉपिंग वगैरे काही करायची नव्हती, तर असं गार्डनमध्ये कुठंतरी फिरू आणि हॉटेलमध्ये जेवायला वगैरे जाऊ म्हटले बापू। तर मग रस्त्याने चाललो होतो तर तिथं मग सेंटरी मॉलमध्ये बाहेरच खूप सारी गर्दी दिसली आणि तिथं एकदम मस्त पण वाटतं। तर म्हटलं चला, गार्डनमध्ये जाण्यापेक्षा इथंच जाऊ आणि इथंच थोडंसं एन्जॉय करू। आणि त्यानंतर गेलो बघा, आतमध्ये एंट्री वगैरे केली, गाडी वगैरे पार्किंगला लावली आणि त्यानंतर इथं आतमध्ये आलो। तर हे बघा, हा स्टॅच्यू किती सुंदर आहे। जसं आपण त्याला हे करतो ना, तसं आपल्याला क्लोज करून घेतं, त्याच्या हात बघा एवढं छान करतं ना ते, हाताने त्याच्या आपल्याला जवळ घेतं। त्यानंतर तिथं आम्ही फोटोशूट वगैरे केलं आतमध्ये आणि त्यानंतर इकडं बाहेर आलो बघा। तर बाहेर इकडं स्टॉल वगैरे लागलेले आहेत। तर इथं वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये चॉकलेट्स आहे बघा, छोट्या मुलांचे आवडते फेवरेट चॉकलेट्स वगैरे। आणि त्यानंतर इथं बघा बाकीच्यांचं कुणाचं चाललं आहे फोटोशूट, कुणाचं व्हिडिओ। तर वेगवेगळं कुठं बाहेर गेलं म्हणजे सगळ्यांचं असतं फोटो किंवा व्हिडिओ काहीतरी चालू असतं, जसं की माझं पण। आणि त्यानंतर इकडं बघा साईडला खूप छान असं त्यांनी डेकोरेशन वगैरे पण केलेलं आहे, स्पेशल। आणि त्यानंतर हा बघा सिंगर, तर याचा आवाज एवढा छान होता त्यामुळे आम्ही इथं पण शूट वगैरे घेतलं आहे। तर याचा ओरिजिनल आवाज पण मी तुम्हाला थोडासा दाखवते, म्हणजे याच्या व्हिडिओमध्ये दाखवते। कारण इथं ओरिजिनल आवाज तर आम्ही घेतलेला होता, पण तेवढी गर्दी होती ना तर आवाज एवढा येत नव्हता व्यवस्थित, त्यामुळं मी नंतर आवाज दिलेला आहे बघा व्हिडिओला। तर इथं खूप सारं असं वेगवेगळं होतं। आणि त्यानंतर बघा ही ट्रेन, एक युनिक अशी ट्रेन आहे इथं, ही छोट्या मुलांना एन्जॉय करण्यासाठी, एक आपलं मन हे होण्यासाठी, रमण्यासाठी इथं छान मुलांसाठी एक ट्रेन आहे। खूप अशी तेवढ्या ग्राउंडमध्ये फिरून एक राऊंड मारून घेऊन येते ती लेकरांना वगैरे। आणि त्यानंतर बघा इकडं लेडीजसाठी पण आपण इकडं शॉपिंग वगैरे त्यांनी स्टॉल वगैरे लावले आहेत बघा। छान छान असे इयरिंग्स, बँगल्स वगैरे छान आहेत, मस्त डायमंडचे नेकलेस वगैरे। एकदम ह्या मॉलमधल्या सगळ्या वस्तू एकदम ओरिजिनल आहेत बघा। इथं काचेची भांडे वगैरे आहेत, छान छान अशा वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आहेत, सगळ्या गोष्टी छान आहेत। आणि त्यानंतर बघा इथं एकदम सुंदर असं त्यांनी झाडांचं एक हे केलेलं आहे, ग्रीन ग्रीन, आणि एवढं छान वाटत होतं बघा ते। आणि इथं वरती पूर्ण लाईट्स वगैरे लागलेले आहेत, एवढं छान वाटत होतं इथं आतमध्ये, तर एवढं भारी वाटतं। आणि त्यानंतर बघा इथं स्वीट कॉर्न्स होते। आणि त्यानंतर इकडं बघा काय हे आपले डॉग्स, छोटे छोटे इथं पिलं होते, लेकरांना काहीतरी मनोरंजन म्हणून इथं त्यांनी ठेवलेले होते। लेकरं बघा किती सारे आहेत तिथं त्यांना बघण्यासाठी, ओरिजिनल आहेत बघा। तर त्यासाठी लेकरं खूप सारे जमलेत त्यांना बघायला। आणि त्यानंतर बघा ही लेकरांसाठीच आहे खेळणी। तर बघा मस्त काय असं एकदम छान असं वातावरण झालेलं होतं संध्याकाळचं, कारण दिवसभर पाऊस पडलेला होता आणि संध्याकाळच्या वेळेस एकदम मस्त वाटत होतं बघा इकडं। तर आम्ही गार्डनला तसंही जाणार होतो, तर म्हटलं इथं पण गार्डन स्टेपमध्येच आहे, कारण या अगोदर पण आम्ही इथं 2-4 वेळेस येऊन गेलेलो आहे मूवी वगैरे बघायला, पण आम्ही इथं आलेलो होतो। मूवी वगैरे पण छान येत असतं। आज काय मूवी वगैरे बघायचं असं मूड नव्हतं, त्यामुळं काय थोडंसं फिरलो वगैरे, एन्जॉय वगैरे केला। असंच फिरायचं होतं आणि जेवण वगैरे करू म्हटलं बाहेरच्या हॉटेलमध्ये आज। तर त्या हिशोबानेच आम्ही आलो होतो बघा। तर आम्ही आलो आहे आता सेकंड फ्लोअरवरती, आणि इथून बघा खाली सेकंड फ्लोअरवरती आलो आहे आम्ही। खूप म्हणजे या मॉलचं एक 5 ते 6 मंजिला आहेत आणि एवढ्या काय जाणार नाहीत आम्ही, थोडंसं फिरणार आहे बस। एक घरात कायम आता कसं होतं ना की बापूंना कायम ड्युटी असते आणि मग त्यामुळे कुठं जास्त फिरता येत नाही, काय नाही। तर मग बापू म्हटले चला आज कुठं तरी जाऊ, असं म्हणजे फिरतो पण असं गार्डनमध्ये वगैरे जाऊ म्हटले। तर त्यानंतर बघा 3rd फ्लोअरला आलो आहे, तर इथं बघा स्पेशली गेमचं आहे, छोट्या मुलांसाठी वेगवेगळे गेम्स एवढे भारी वाटतात ना बघायला, मला तर फारच आवडते हे गेम बघायला। तर आम्ही इथं गेम वगैरे बघायला आलो बघा। इथं हे किती छान छान टेडी वगैरे आहेत आणि हे गेम्ससाठी ठेवलेले आहेत बघा। आणि बघा छोटे छोटे लेकरं गेम खेळत आहे आणि त्यांना काही जमत नाही म्हणून त्यांची मम्मीसुद्धा त्यांना हेल्प करते गेम खेळायला। मस्त एकदम छान एवढे वेगवेगळे आपण जे गेम कधी बघितले नसेल ते सगळे इथं आपल्याला एका ठिकाणीच बघायला भेटतात, वेगवेगळे गेम। आणि मला तर एवढं म्हणजे हॅपी होते ना मी। आणि त्यानंतर बघा इथं ड्रायव्हिंग क्लासेस असंच म्हणता येईल,
तर इथं बघा एवढीच स्पेस आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग क्लासेस आहे. त्यानंतर बघा भूक खूप लागली होती, त्यामुळे म्हटलं चला जेवण वगैरे करून घेऊ. तर गर्दी एवढी होती की जागाच नव्हती, त्यामुळे बापू वेट करत होते आणि मी बाहेर रोडवरती वेट करत होते. तर फायनली आम्हाला इथं जागा वगैरे झाली आणि त्यानंतर बघा लगेचच आम्ही ना तर ऑर्डर पण दिला होता बापूने आणि आमचा ऑर्डर पण फायनली इथं आला आहे आणि लगेचच बापूने आम्ही दोघांनी मस्त जेवायला वगैरे सुरुवात केली, कारण टाईम पण भरपूर झाला होता. त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि बघा आम्ही त्यानंतर इथं मॉलमध्ये गाडी पार्किंग केली होती आमची, तर तिथून गाडी वगैरे काढली आणि आता निघायचं बघा घराकडे. आणि घराकडे निघलो आणि बघा आजचा आमचा दिवस असा होता बघा, संडेचा. सकाळपासून तर नाही पण थोडा टायमापुरता. तर आज हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.